धारणी तालुक्यातील नारदो गावातील श्यामलालचा अपघात की घातपात। अमरावती जिल्हा प्रतिनिधी। अमरावती जिल्ह्यातील मेळघाट धारणी तालुक्यातील नारदो येथील 32 वर्षीय श्यामलाल साबूलाल मावस्कर हा गुरुवारी संध्याकाळी आपल्या पत्नीला स्वयंपाक करून ठेवून मी लगेच येतो असं सांगून नारदो पासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या रेहट्या गावी आपल्या नवीन मोटरसायकल घेऊन निघून गेला। मात्र तो घरी परत आलाच नाही। घाबरलेल्या पत्नीने, भावाने, आई, नातेवाईकांनी संपूर्ण परिसरात पाहणी केली। विहिरी, नदी, डोंगर आजूबाजूच्या परिसरात पाहणी केली, परंतु श्यामलालचा कुठेही पत्ता लागला नाही। श्यामलाल कुठेही दिसत नाही हे लक्षात येताच नातेवाईकांनी अखेर शुक्रवारी दिनांक 1/5/2026 ला धारणी पोलीस स्टेशन गाठले। श्यामलाल साबूलाल मावस्कर वय वर्ष 32 हे हरवल्याचा गुन्हा दाखल केला। पोलिसांनी आपली कार्यवाही सुरू केली होती। मात्र रविवारी दिनांक 3/5/2026 ला श्यामलालचा मृतदेह रोडच्या बाजूला आढळून आला। सोबत त्याची नवीन मोटरसायकल पडलेल्या अवस्थेत होती। श्यामलालचा मृत्यू झाल्याची बातमी नातेवाईकांना समजतात नातेवाईकांच्या पायाखालची जमीन सरकली। संपूर्ण नारदो गावात शोककळा पसरली। श्यामलालचा मृत्यू हा अपघात नव्हे तर घातपात असल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे। अपघात आहे की घातपात घडवून आणला हे धारणी पोलीस यांच्या तपासात निष्पन्न होणार आहे। प्रतिनिधी कैलास वाकपांजर।